माझी आई एक म्हण म्हणायची. आमच्या मोठ्या बहिणीचे मिस्टर आज गेलेले आहेत, त्यांना देवाज्ञा झालेली आहे. देव त्यांच्या आत्मशांती देव, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. आणि सांगायचं म्हणजे माझी आई एक म्हण म्हणायची, जे जातं ते पाच घासाला मुक्त. माहिती का? कोणी मेल्यावर कोणी कोणाच्या मागं जात नाही. किती बायको लेकरं असू द्या, नवरा असू द्या, काही असू द्या, जे जातं ते पाच घासाला मुक्त. अशी मयत झाल्याच्या नंतर, माणूस जाळून किंवा गाडून आल्याच्या नंतर असे लोक कडू घास खायला बसतात. हे जगाचं राडगाडग आहे, हे चालूच राहणार आहे. कोणी मरतं, कोणी जन्म घेतं. हे जगाचा व्यवहार आहे, देवाचा व्यवहार आहे, देवाचं काम आहे, ते घडतच राहणार आहे. असे कित्येक वर्ष झाले असंच आहे बघा. जो जन्म घेतला तो कधी ना कधी मृत्यू पावणारच आहे, त्याला मरण येणारच आहे. मरण हे ठरलेलंच आहे. जो जन्म घेतो त्याला हे मरण ठरलेलं आहे. त्यामुळं ती गोष्ट कोणाच्याच नशिबात अटळ अशी नाही. माहिती का? ती घडणार म्हणजे घडणार कालांतराने. आज तो उद्या आपण, हाच एवढाच फरक, बाकी काही नाही. आणि एक सांगायचं म्हणजे सुखदुःख हे सर्वांच्या घरी येणारे आहे. ही गोष्ट कोणालाच टाळू शकत नाही, की असं नाही की माझ्या घरात दुःख कधी येणार नाही. आई वडील म्हणा, घरातली कोणती प्रिय व्यक्ती म्हणा, ही कधी ना कधी कालांतराने ही जाणारच आहे. तेव्हा हे दुःख जे असतं ना, माणूस गेलेल्याच, घरातली व्यक्ती गेलेल्याच, हे सर्वांना हे समान दुःख आहे. माहिती का? तर हे सांगायचं होतं, की जो जातो तो पाच घासाला मुकतो. मागचे राहणारे ते खातात पितात मजात राहतात. कोण कोणासाठी एक दिवस रडतं, 2 दिवस रडतं, नंतर आपल्या राडगाडग्यात ते चालू लागतात. जगाची रीत आहे. धन्यवाद.